नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या एमपीएससी टाइम्स या युट्यूब चॅनलमध्ये। मिशन राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 चे स्टडी टार्गेट जे आहेत ते आजपासून आपण रिस्टार्ट करतोय। लक्षात घ्या, 1 नोव्हेंबर 2023 पासून आपण स्टडी टार्गेट जे होते ते सुरू केलेलं होतं, पण आयोगाचं टाइम टेबल आल्यामुळे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं होतं की ज्यावेळी टाइम टेबल येईल त्यावेळी आपल्या स्टडी टार्गेटमध्ये आपण बदल जे आहेत हे करणार आहोत, जेणेकरून आपली पूर्व परीक्षा जी आहे त्याचा अभ्यासक्रम अगदी वेळेवर पूर्ण होऊन तुमची पूर्व परीक्षा जी आहे ती निघू शकेल आणि तुम्हाला जास्तीचा टाइम सुद्धा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी तुम्हाला मिळून जाईल। ठीक आहे, तर आपल्याला माहिती आहे की 28 एप्रिल 2024 ला ही टेंटेटिव्ह टाइम टेबल नुसार आपली राज्यसेवेची पूर्व परीक्षा होणार आहे आणि 14 डिसेंबर 2024 पासून आपली मुख्य परीक्षा होणार आहे। तर ही आयोगाने दिलेली वेळेची सोनेरी संधी आहे। या संधीचा जर तुम्ही लाभ करून घेतला तर तुमचं आयुष्याचं सोनं होईल आणि जर या संधीचा जर तुम्ही लाभ करून घेतला नाही तर आयुष्याला तुम्ही कोसत बसाल। याचं रिझन तुम्हाला सांगतो की पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेमध्ये इतका मोठा प्रचंड गॅप हा पहिल्यांदाच आलेला आहे, लक्षात ठेवा। ठीक आहे, इलेक्शन असतील किंवा काही रिझन्स असतील, पण इतका मोठा गॅप हा पहिल्यांदाच आलेला आहे। त्याच्यामुळे तुम्हाला मुख्य परीक्षेसाठी सुद्धा तुम्हाला 7 ते 8 महिन्याचा पिरियड जो आहे, अवधी आहे, हा सापडतोय आणि मुख्य परीक्षा सुद्धा तुमची बऱ्यापैकी त्या पिरियड मध्ये क्लिअर आउट होऊ शकेल। पण तुमचं टार्गेट आता असलं पाहिजे की मला काहीही करून 28 एप्रिल 2024 ची पूर्व परीक्षा मला पास करायची आहे आणि त्यासाठीच आपण हे स्टडी टार्गेटचे व्हिडिओ डेली तुमच्यासाठी घेऊन येतोय। ऍक्च्युअली हे मेंटरशिप प्रोग्राम मध्ये तुमच्याकडून भरपूर पैसे घेऊन तुम्हाला चार्ज केले जातात, लक्षात घ्या, पण आपण हे तुमच्यासाठी आपल्या सबस्क्रायबरसाठी ऍब्सोल्युटली फ्री ऑफ कॉस्ट मध्ये घेऊन येतोय। आता हे फ्रीचा जर तुम्हाला व्हॅल्यू जर असेल तर तुम्ही नक्कीच व्हिडिओला लाईक कराल, कॉमेंट कराल आणि आपलं चॅनल जे आहे ते नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करून घ्याल। तर हा उपक्रम कोणासाठी आहे, तर ज्यांची पूर्व परीक्षा थोडक्या मार्क्सने उठते, ठीक आहे, थोडक्या मार्क्स नव्हते, ज्यांचा कोणाचा शेवटचा अटेम्प्ट आहे एमसीक्यू पॅटर्न नुसार त्यांच्यासाठी हा उपक्रम आहे। ज्यांचा जीएसचा अभ्यास कसा करायचा हे माहित नाही त्यांच्यासाठी हा आपला जो आहे तो उपक्रम आहे। जीएसचा अभ्यास का म्हणतोय, कारण सीसॅट तुम्हाला माहिती आहे, सीसॅट हा क्वालिफाईंग पेपर आहे आणि तुमची पूर्व परीक्षा निघणार की नाही हा पहिला पेपरच म्हणजे जीएसचाच पेपर तुमचा ठरवणार आहे की तुमची पूर्व परीक्षा निघणार आहे की नाही। ठीक आहे, मग भले तुम्ही सीसॅट क्वालिफाईंग झाला आणि जीएस मध्ये तुम्हाला मार्क्स कमी झाले तर तुमची पूर्व परीक्षा निघू शकणार नाही। तर त्यासाठी जीएसचा अभ्यास कसा करायचा हे माहित नसेल तर त्यांच्यासाठी हा उपक्रम आहे। जे जॉब करून तयारी करतायत आणि ज्यांना वेळ मिळत नाही, नियोजन बनवायला वेळ मिळत नाही, तर त्यांच्यासाठी हे रेडीमेड स्टडी टार्गेट तुमच्यासाठी मी अवेलेबल करून देतोय। सर्वांनी याचा नक्कीच फायदा करून घ्यायचा। ज्यांना योग्य मार्गदर्शन हवं आहे, ज्या तुम्ही मार्गदर्शकाविना नाही याच्यामध्ये सर्वात जास्त करू शकत, लवकर तुम्हाला जर वेळेत पोहोचायचं असेल तर आपले स्टडी टार्गेट जे आहे हेच तुम्हाला योग्य मार्गदर्शन देऊ शकेल। त्याच्यामुळे आपलं चॅनल सर्वांनी नक्की सबस्क्राईब करून ठेवा। ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही, जे महागडे क्लास लावू शकत नाहीत, आर्थिक परिस्थितीने महागडे क्लास मी का म्हणतोय, कारण क्लास जरी लावला, लक्षात घ्या, शेवटी सेल्फ स्टडी हा खूप मॅटर करतो। जर तुम्ही सेल्फ स्टडी केला नाही, कुठला जरी क्लास लावला तर तुमची पूर्व असेल किंवा मुख्य असेल हे निघू शकणार नाही। त्याच्यामुळे सेल्फ स्टडीवरती जास्तीत जास्त भर द्या। स्टडी टार्गेट तर तुमच्यासाठी अवेलेबल करून देतोयच मी, पण आर्थिक परिस्थिती सुद्धा चांगली नाहीये की काय करायचं काय नाही करायचं, जर तुम्हाला काहीच कळत नसेल तर आपलं स्टडी टार्गेट तुम्ही फॉलो करू शकता। ज्यांचा कॉन्फिडन्स लेवल हरवलाय त्यांनी आपले स्टडी टार्गेट फॉलो करा। तुमचा नक्कीच जसं जसं तुम्ही पुढे जाल तसं तसं नक्कीच तुमचा कॉन्फिडन्स लेवल जो आहे तो वाढून जाईल। ज्यांना रोज काय अभ्यास करायचा आणि कुठून करायचा हे तुम्हाला माहित नसेल तर त्यांच्यासाठी आपल्या स्टडी टार्गेटचा उपक्रम जो आहे डेलीचा हा तुम्हाला नक्कीच सहाय्यभूत जो आहे तो ठरणार आहे। आणि लक्षात ठेवा, हे तुम्हाला हँड होल्डिंग मी देईन पुढच्या 28 एप्रिल पर्यंत, जोपर्यंत आपली पूर्व परीक्षा होणार नाही तोपर्यंत डेली स्टडी टार्गेटचा व्हिडिओ तुमच्यासाठी येईल। आपण जास्तीत जास्त अभ्यासक्रम जो आहे हा 25 एप्रिल पर्यंत म्हणजे तर महिन्यापर्यंत, म्हणजे 28 एप्रिलला आहे तर 27 एप्रिल पर्यंत तुम्ही कन्सिडर करून चला की जास्तीत जास्त अभ्यासक्रम जो आहे हा तुमचा पूर्ण होऊन जाईल। जसे महिने पुढे पुढे सरकतील तसं तुमचा कॉन्फिडन्स लेवल, आत्मविश्वास जो आहे तो वाढत जाईल। सुरुवातीला तुम्हाला एकदम लो लेवलला फील होऊ शकतं, पण जसं एक एक पावलं तुम्ही पुढे जाल ना अभ्यास करत करत तसं तसं नक्कीच तुमच्यातला आत्मविश्वास, कॉन्फिडन्स लेवल जो आहे तो 100% वाढून जाणार आहे। त्याच्यामुळे हे टार्गेट उपक्रम जर तुम्हाला डेलीच्या डेली बघायचे असतील, आपलं चॅनल सर्वांनी नक्की सबस्क्राईब करून घ्या। खूप मोठी संधी आहे, वेळेने दिलेली आहे, एमपीएससीने दिलेली आहे आपल्याला, तर ह्या संधीचं सोनं करणं हे आपल्याच हातामध्ये आहे। आणि जर तुम्हाला अजून काही तुम्हाला गायडन्ससाठी हवं असेल तर अत्यंत कमीत कमी माफक फी मध्ये मी काहीतरी नियोजन सुरू आहे, तर ते तुम्हाला मी नंतर लवकरच सांगेन। पण इतकी पण तुमच्याकडून फीस घेणार नाही की त्याच्याकडून तुम्हाला फार मोठं तुमच्यावर बर्डन वगैरे येऊ शकेल, पण ती फक्त असेल तुमच्या स्कोर इम्प्रुव्हमेंटसाठी। ठीक आहे, स्कोर इम्प्रुव्हमेंटसाठी असेल। जे पारंपरिक पद्धतीने चाललेलं आहे, हिस्ट्रीचा क्लास घ्या, जिओग्राफीचा क्लास घ्या, पॉलिटीचा क्लास लावा, याचा क्लास लावा, त्याचा क्लास लावा, सगळी पुस्तकं तुमच्याकडे आहेत, लक्षात ठेवा।
सगळं तुमच्याकडे आहे. शिकवणारे सुद्धा ते पुस्तक वाचूनच तुम्हाला शिकवणार आहेत. मग जीएस फक्त तुम्ही वाचून जर करू शकताय तर तुम्हाला काही सुद्धा प्रॉब्लेम नाही कुठं महागडे वगैरे क्लास वगैरे जॉईन करायचे. तुम्हाला डेली स्टडी टार्गेटचे व्हिडिओ देईन, फॉलो करा पॉईंट टू पॉईंट. स्कोर इम्प्रुव्हमेंटसाठी स्टडी टार्गेटचे मी लवकरच एक प्रोग्राम सुरू करेन, त्याच्यामध्ये तुम्ही एनरोल करू शकता अत्यंत कमीत कमी फी मध्ये आणि गॅरंटेड तुमची प्रिलियम जी आहे ती निघून जाऊ शकेल. तर आता सुरुवात करूया. तर बघा, हे 11 नोव्हेंबर तारीख आहे, 11 नोव्हेंबर 2023 ची. तर ज्यांना पूर्व परीक्षा पास करायची आहे, ज्यांचं स्वप्न क्लास 1 होण्याचं आहे आणि ज्यांचा शेवटचा एमपीसीचा अटेम्प्ट आहे एमसीक्यू पॅटर्न नुसार, त्यांच्यासाठीचा उपक्रम आहे. तुम्हाला कम्प्लिटली हँड होल्डिंग मिळेल 28 एप्रिल 2024 पर्यंत. यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा आणि शेअर करा. तर आता सुरुवात करूया. तर इथून पुढे जाण्यात एक कोड सांगतो तुम्हाला. इथून पुढे एक गोष्ट लक्षात ठेवा, एकही दिवस वाया घालवला तर तो परत मिळणार नाही आणि तुम्ही तुमच्या पोस्ट पासून एक दिवस लांब जाल, हे तुम्हाला मी आत्ताच सांगतो. त्याच्यामुळे दिवस घालवला, कारण तुम्ही एकटेच करणार नाही, तुमच्या बरोबर 1000 मुलं पुढे गेलेले असेल त्यांनी जो दिवस युटिलाइज केला असेल, त्याच्यामुळे प्रत्येक दिवस युटिलाइज करायलाच पाहिजे तुम्हाला. म्हणून चॅनल आपलं सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला नक्कीच लाईक करा. तर आता सुरुवात करूया. तर बघा, आपलं स्टडी प्लॅन असा आहे की ह्याच्यामध्ये आता एक मतभेद असे असू शकतात की एखाद्याला सगळे विषय एकत्र करायचे नसतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, परीक्षेला आपल्याला सगळे विषय एकत्रच आहेत. ठीक आहे, तुम्ही एका महिन्याला एक विषय करा किंवा दुसऱ्या महिन्याला एका महिन्याला दुसरा विषय करा, म्हणजे कसंही तुमच्या पद्धतीने तुम्ही करू शकता. पण आपल्या स्टडी टार्गेटमध्ये आपण असं घेतोय की प्रत्येक विषयाला आपण टच देतोय. लक्षात घ्या, प्रत्येक विषयाला आपण टच देणार आहे. आपल्याकडे जवळपास एक 6 महिने, म्हणजे नोव्हेंबरचा पकडून एक 6 महिने आपल्याकडे अवेलेबल आहेत. तर त्याच्यामुळे प्रत्येक महिन्यामध्ये प्रत्येक चॅप्टरचे आपण 2 ते 3 चॅप्टर अतिशय सुंदर पद्धतीने संपवणार आहोत. ठीक आहे, 2 ते 3 चॅप्टर आपण अतिशय सुंदर पद्धतीने संपवणार आहोत आणि हे तुम्हाला करावंच लागेल. ह्याला दुसरा कुठलाही अल्टरनेटिव्ह तुमच्याकडे नाहीये. हा, पण जसे आपले स्टडी टार्गेटचे व्हिडिओ अपलोड होतील त्याच दिवशी जर तुम्ही केलं तर तुम्हाला वेळ हा कमी लागेल. म्हणजे शेवटी तुमच्यावर जे बर्डन येतं ते तुमच्यावरती बर्डन अजिबात येणार नाही. ठीक आहे, तर बघा आता सुरुवात करूया. तर प्राचीन भारताचा इतिहास हा आपला विषय आहे. तर याच्यामध्ये संदर्भ पुस्तक तुमच्याकडे असणं गरजेचे आहेत. विठ्ठल पुंगळेचं संदर्भ पुस्तक तुमच्याकडे हवंय. लुसेंट जीकेचं संदर्भ पुस्तक तुमच्याकडे हवंय. 11वी स्टेट बोर्ड नवीन आणि 6वी स्टेट बोर्डचं पुस्तक तुमच्याकडे हवंय. संदर्भ पुस्तकांशी स्टिक राहण्याचा तुम्ही प्रयत्न करा. ठीक आहे, संदर्भ पुस्तकांशी स्टिक राहण्याचा सर्वांनी प्रयत्न करा. तर आता याच्यामध्ये बघा, चॅप्टर जो आपण घेतोय, ज्याचं चॅप्टरचं नाव आहे महाजनपदे. ओके, महाजनपदे. तर याच्यामध्ये एकूण 2 मुद्दे तुम्हाला आज वाचायचे आहेत. एक म्हणजे महाजनपदांचा उल्लेख आणि महत्वाची महाजनपदांची माहिती. तर महाजनपदांचा उल्लेख म्हणजे महावस्तूमध्ये काय उल्लेख आलेला आहे, भगवती सूत्रमध्ये काय उल्लेख आहे, अंगुंतर निकायमध्ये काय उल्लेख आलेला आहे, अष्टाध्यायीमध्ये काय उल्लेख आलेला आहे, शिल्पाधिकारम या ग्रंथामध्ये ह्या महाजनपदांचा उल्लेख काय आलेला आहे, तर हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. थोडासा इंट्रोडक्टरी पार्ट आहे, फार मोठं नाहीये. नंतर महत्वाचे जे महाजनपदे आहेत त्याच्यामध्ये मगध, पांचाल, कुरु, अवंती, अंग, कौशल, चेदी, अश्मक, काशी, वज्जी, वत्स, शूरसेन, कंबोज, मल्ल, मत्स्य आणि गांधार ही जे महत्वाचे महाजनपद आहेत, तर याची तुम्हाला माहिती जी आहे ही तुम्हाला वाचून त्याच्या प्रॉपरली नोट्स ज्या आहेत ह्या बनवायच्या आहेत. ठीक आहे, नंतर आपण पर्सनल ट्रेनिंग प्रोग्राम ज्यावेळी सुरू करू त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला डिटेलमध्ये मी स्कोर इम्प्रुव्हमेंटसाठी अजून त्यामध्ये काय तुम्हाला बेसिकली स्पेसिफिकली तेवढं वाचायचं आहे हे तुम्हाला मी नंतर सांगेन. पण आता तरी तुम्हाला ह्या गोष्टी ज्या आहेत त्या फॉलो करणं फार गरजेचं आहे. ठीक आहे, तर बघा, तर हे झालं महाजनपद. हा तुमचा प्राचीन भारतात इतिहासामधला टार्गेट आहे. याचा स्क्रीनशॉट करून घ्या. स्क्रीनशॉट पेक्षा तुम्ही लिहून घ्या. लिहिल्यानंतर तुमच्या लक्षामध्ये राहते की बाबा मला हे आज वाचायचं आहे. तो पण वाचल्यानंतर त्याला मग टिक मार्क करा. तुम्ही बाबा हा मी मुद्दा वाचलाय त्याला टिक मार्क करा. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरा विषय आहे मध्ययुगीन भारताचा इतिहास. तर याच्यामध्ये याच्यासाठी सुद्धा संदर्भ पुस्तक सेम आहे. विठ्ठल पुंगळे, लुसेंट जीके, 11वी स्टेट बोर्डचं नवीन आणि 6वी स्टेट बोर्डचं पुस्तक इथं तुम्हाला जे आहे ते वाचायचे आहेत. तर याच्यामध्ये आपण दिल्ली सल्तनत हा चॅप्टर सुरू करतोय. तर याच्यामध्ये मामलुक किंवा गुलामवंश हे तुम्हाला जे आहे ते वाचायचं आहे. मामलुक किंवा गुलामवंश ह्याच्यामध्ये कुतुबुद्दीन ऐबक, आराम शहा, अल्तमश, रुकनुद्दीन, रझिया, मुइजुद्दीन, बहराम शहा, अल्लाउद्दीन मसूद शहा, नासिरुद्दीन, गयासुद्दीन बलबन, त्याच्यानंतर मग सैन्याची पुनर्बांधणी, गुप्तचर विभागाची स्थापना आणि चालिसा दलाचा अंत हे जे मुद्दे आहेत हे तुम्हाला दिल्ली सल्तनत मधले वाचायचे आहेत. ठीक आहे, या चॅप्टर मधले लक्षात ठेवा. दिल्ली सल्तनत मधील हा मामलुक किंवा गुलाम वंश आहे. तर याची तुम्हाला माहिती जी आहे ती व्यवस्थित वाचायची आहे.
कुतुबुद्दीन ऐबक, आराम शाह, अल्तमश, रुकुनुद्दीन रजिया, मुइजुद्दीन बहराम शाह, अल्लाउद्दीन मसूद शाह, नासिरुद्दीन, गयासुद्दीन मुल्बम, सैन्याची पुनर्बांधणी, गुप्तचर विभागाची स्थापना, 40 दलाचा अंत. कारण आपण हे आजपर्यंत कधी वाचलेलं नसतो प्राचीन मध्ययुगीन इतिहास. आपला दिवस जातो आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये वाचण्यामध्ये. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, एमपीएससीच्या राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये जर तुम्हाला स्कोर करायचा असेल तर तो प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचा इतिहासच तुम्हाला स्कोर करून देतो. कारण आधुनिक आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये ते कुठेही जाऊ शकतात, पण प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास हे सायंटिफिक आहे त्या मानाने. त्याच्यामुळे हिथं तुम्हाला स्कोर करणं फार गरजेचं आहे, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे जरी 15 क्वेश्चन आले, ठीक आहे, 15 मधले कमीत कमी एक 6 क्वेश्चन्स तरी ह्या प्राचीन आणि मध्ययुगीन वरती येतात आणि हे सुटू शकतात आरामात. त्याच्यामुळे ह्या विषयावरती तुम्ही जास्तीत जास्त भर देणे हे गरजेचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा विषय आहे आधुनिक भारताचा आणि महाराष्ट्राचा इतिहास. तर याच्यामध्ये भारताच्या इतिहासासाठी तुम्हाला समाधान महाजन, ग्रोवर आणि इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स यांचं पुस्तक वापरायचं आहे. आणि महाराष्ट्राच्या इतिहासासाठी अनिल कठारे आणि गाठाळे यांचं पुस्तक तुम्हाला वापरायचं आहे. जे सोर्सेस सांगतोय त्या सोर्सेसशी स्टिक राहा, सोर्सेस अजिबात सोडू नका. ठीक आहे. तर बघा, आता चॅप्टरचं नाव तुम्हाला सांगतो की गांधी युगातील राष्ट्रीय चळवळ हा आपण चॅप्टर सुरू केलाय. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, गांधी युगातील राष्ट्रीय चळवळ जो आहे, मी सांगतोय तसं करा. गांधी युगातील राष्ट्रीय चळवळ जो आहे याला अनिल कठारे आधुनिक महाराष्ट्राचा इतिहासाचं पुस्तक आहे अनिल कठारेचं. ठीक आहे. तर हा बेस ठेवायचा. त्याच्यानंतर मग समाधान महाजन या पुस्तकामध्ये तुम्हाला जायचं आहे. ठीक आहे. समाधान महाजन झाल्यानंतर मग गाठाळे या पुस्तकामध्ये तुम्हाला यायचं आहे आणि नंतर मग ग्रोवर आणि इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स मध्ये जायचं. म्हणजे सिक्वेन्स ठेवताना असा सिक्वेन्स ठेवा. त्याच्यामध्ये तुम्हाला काय वाचायचं आहे, पार्श्वभूमी वाचा, होम रूल चळवळ, महात्मा मोहनदास करमचंद गांधीजींचे जीवन आणि चरित्र, वकिलीचा व्यवसाय, दक्षिण आफ्रिकेतील कामगिरी, दक्षिण आफ्रिकेतील सत्याग्रह, महात्मा मोहनदास करमचंद गांधीजींच्या नेतृत्वाचा उदय, महात्मा मोहनदास करमचंद गांधीजींची भारतातील प्रारंभिक कामगिरी, शेतमजुरावरील अन्यायास विरोध, चंपारण्य येथील सत्याग्रह, खेडा सत्याग्रह, कापड गिरणी कामगारांचा संप आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि महात्मा मोहनदास करमचंद गांधींची. आता चंपारण्य असेल किंवा खेडा असेल किंवा हे जे पॉइंट्स तुम्हाला मी सांगितलेले आहेत हे तुम्हाला समाधान महाजनच्या पुस्तकामध्ये पण मिळतील. म्हणजे पॉइंट्स घ्यायचा, अनिल कठारे मधले आधी सगळे पॉइंट्स हे सगळे वाचून घ्या, त्याचे नोट्स बनवा. त्याच्यानंतर मग समाधान महाजनचं पुस्तक ओपन करा. ह्याच्यामध्ये कुठले तुम्हाला पॉइंट्स मी सांगितलेले त्यामध्ये व्हॅल्यू एडिशन नोट्स तुम्हाला बनवायचे आहेत. त्याच्यानंतर मग गाठाळमध्ये यायचं, मग ग्रोवर आणि मग इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स मध्ये हे पॉईंट सापडत आहेत का, त्याची व्हॅल्यू एडिशनली तुम्हाला नोट ज्या आहेत ह्या बनवायच्या आहेत. ठीक आहे. जास्त काही मोठं नाहीये, हार्डली 2 ते 3 पेजेस आहेत, वाचून तुमचं पटकन होऊन जाईल. ठीक आहे. तरी तुमचं टार्गेट आहे. त्याच्यानंतर विषय भूगोल. तर विषय भूगोलामध्ये जगाच्या भूगोलासाठी तुम्हाला एबी सौदीचं संदर्भ पुस्तक वापरायचं आहे आणि जेसी लिऑंगचं संदर्भ पुस्तक इथे वापरायचं आहे. भारताच्या भूगोलासाठी कोळंबे किंवा द्वीपस्तंभातलं कुठले एक संदर्भ पुस्तक वापरा आणि माजी दुसऱ्यांचं पुस्तक वापरा. महाराष्ट्राच्या भूगोलासाठी एबी सौदी आणि कोळंबे किंवा द्वीपस्तंभातलं कुठले एक पुस्तक तुम्हाला इथे वापरायचं आहे. आता जगाच्या भूगोलामध्ये पृथ्वीचं अंतरंग हा आपण चॅप्टर जो आहे तो सुरू करतोय. ऑलरेडी सुरू केलेला होता, 10 दिवस आपले संपून गेलेत, पण आपण रिस्टार्ट करतोय. त्याच्यामुळे पुन्हा एकदा तुम्हाला मी चान्स देतोय की ह्या 10 दिवसामध्ये पाठीमागचे झालेल्या सगळ्या गोष्टी आहेत ते संपून घ्या. ऍटलीस्ट ह्या महिन्यामध्ये आपण प्रत्येक विषयाचे 1 ते 2 तरी चॅप्टर आपण पूर्ण करणार आहे आणि डिसेंबर पासून तुम्हाला जास्त चॅप्टर दिसायला येतील. ठीक आहे. तर बघा, प्रस्तावना वाचायची, पृथ्वीच्या अंतर्गत रचनेसंबंधीचे काही पुरावे, घनता, तापमान आणि भूकंप लहरी आधी करताना एबी सौदी मधून हे सगळं वाचून घ्यायचं चॅप्टर. ठीक आहे. एबी सौदी मधून. नंतर मग जेसी लिऑंग मध्ये तुम्हाला हे मुद्दे कुठे सापडतायत का, तर याची माहिती व्यवस्थितरित्या वाचून घ्यायची आहे. ठीक आहे. नंतर भारताच्या भूगोलामध्ये भारताची प्राकृतिक रचना आपण चॅप्टर घेतोय. ह्याच्यामध्ये जो भारताचे प्राकृतिक भाग असतील, एकूण 5 भाग आहेत. तर त्यामधला पहिला भाग उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश किंवा उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेश आणि हिमालयीन पर्वत याची माहिती जी आहे ती तुम्हाला वाचून घ्यायची आहे. ज्यांनी वाचलेली असेल त्यांनी एकदा रिकॉल करा. महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये महाराष्ट्राची प्राकृतिक रचना आपण चॅप्टर घेतोय. तर याच्यामध्ये कोकण विभागाची माहिती जी आहे ती तुम्हाला वाचायची आहे. कोकण विभाग. ठीक आहे. म्हणजे सगळे प्राकृतिक विभाग आपण कन्सिडर आपण चांगल्या पद्धतीने क्लिअर करून घेऊया, कारण पूर्व परीक्षेमध्ये प्रश्न येतच राहतात प्राकृतिक रचनेवरती आणि राजकीय आणि प्रशासकीय रचनेवरती प्रश्न जास्त ते येत राहतात. त्याच्यामुळे पहिल्यांदा वेटेज देताना आपण प्राकृतिक रचनेला दिलेलं आहे. आणि पृथ्वीच्या अंतरंग, कारण जगाचा ज्यावेळी भूगोल करतो त्यावेळी पृथ्वी वाचावीच लागणार आहे तुम्हाला. त्याच्यामुळे पहिल्यांदा आपण पृथ्वीचा चॅप्टर जो आहे तो घेतलेला आहे. ठीक आहे. तरी तुमचं भूगोलाचं टार्गेट आहे. त्याच्यानंतर राज्यशास्त्र आणि पंचायत राज. राज्यशास्त्रासाठी एम लक्ष्मीकांत आणि रंजन कोळंबे यांचं संदर्भ पुस्तक तुम्हाला वापरायचं आहे आणि पंचायत राजसाठी किशोर लोटेचं संदर्भ पुस्तक तुम्हाला वापरायचं आहे. तर राज्यशास्त्रामध्ये आपण घटनेची निर्मिती आपण चॅप्टर तुम्हाला करायचं आहे. तर याच्यामध्ये घटना समितीची संरचना, घटना समितीचे कामकाज, घटना समितीच्या समित्या आणि राज्यघटनेचा कायदा हे एकूण 4 पॉइंट्स आहेत. जास्त तुम्हाला वेळ लागणार नाही, एकदम थोडा वेळ लागेल आणि हे संपवून टाका. घटना समितीची संरचना, घटना समितीचे कामकाज, घटना समितीच्या समित्या आणि राज्यघटनेचा कायदा. ठीक आहे. नंतर पंचायत राजमध्ये 73वी घटना दुरुस्ती तुम्हाला वाचायची आहे. त्याच्यामध्ये 73वी घटना दुरुस्तीची पार्श्वभूमी काय आहे एक्झॅक्टली आणि त्याची कलमं कुठली कुठली आहेत. ह्या 73व्या घटना दुरुस्तीमध्ये कलमे, त्याला अनुच्छेद देखील म्हटलं जातं. ठीक आहे. तर ही सगळी कलमं तुमची तोंडपाठ असली पाहिजेत. ओके.
आणि त्याची पार्श्वभूमी काय आहे हे एकदा तुम्ही व्यवस्थित प्रॉपरली वाचून घ्यायचं आहे. संदर्भ पुस्तक तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलीच आहेत. त्याच्यानंतर अर्थशास्त्र अर्थशास्त्रासाठी तुम्हाला संदर्भ पुस्तक वापरायचं आहे किरण देसलेंचा भाग 1 आणि रंजन कोळंबे. तर याच्यामध्ये दारिद्र्य आपण चॅप्टर सुरू करतोय, म्हणजेच पॉवर्टी, गरिबी त्याला असं म्हटलं जातं. तर याच्यामध्ये सापेक्ष दारिद्र्य आणि निरपेक्ष दारिद्र्य म्हणजे काय, एनएसएसओचे रिकॉर्ड पिरियड्स म्हणजे काय, त्याच्यामध्ये मग यूआरपी, एमआरपी आणि एमएमआरपी हे रिकॉर्ड पिरियड्स आहेत एनएसएसओचे, ते व्यवस्थितरित्या वाचून घ्या. नंतर स्वातंत्र्यपूर्व दारिद्र्याचे मापन ह्याच्यामध्ये दादाभाई नौरोजी, राष्ट्रीय नियोजन समिती आणि बॉम्बे योजना, आणि स्वातंत्र्योत्तर दारिद्र्याचे मापन ह्याच्यामध्ये धनंजयराव गाडगीळ कार्यगट 1962, अलग कार्यगट, लकडावाला तज्ञ गट, सुरेश तेंडुलकर समिती आणि सी रंगराजन समिती. यापैकी सुरेश तेंडुलकर समिती आणि रंगराजन समिती जे आहे हे फार महत्वाचे आहे. आयोग सारख्या याच्यावरती प्रश्न जे असतं ते विचारलं जातं. ठीक आहे, तर त्याच्यामुळे हे अर्थशास्त्रामधलं हे तुमचं टार्गेट आहे, हे व्यवस्थितरित्या वाचून घ्या. आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगतो की ज्यावेळी पॉईंट मोठे असतील लक्षात घ्या, त्यावेळेला आपला स्टडी टार्गेटचा तो जो मुद्दा आहे हा आपण दुसऱ्या दिवशी सुद्धा ठेवतो. याचा अर्थ असा नाही की एका दिवसामध्ये नाही पूर्ण झालं तर दुसरा दिवस तुम्हाला मिळणार नाही, दुसरा दिवस सुद्धा मिळणार, फक्त त्या पॉईंट वरती डिपेंड आहे की तो पॉईंट किती मोठा आहे. ठीक आहे, तर हे अर्थशास्त्राचं तुमचं टार्गेट आहे. त्याच्यानंतर सामान्य विज्ञान विषय आहे. सामान्य विज्ञानासाठी तुम्हाला दीपस्तंभ पब्लिकेशनचं सामान्य विज्ञानचं पुस्तकच वापरा, लुसेंट पब्लिकेशनचं सामान्य विज्ञानचं पुस्तक वापरा, 11वी-12वी स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटीचं फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीचं पुस्तक तुम्हाला इथं वापरायचं आहे. ठीक आहे, तर आता विषय बघा, सामान्य विज्ञानामध्ये पुन्हा विषय आहेत वनस्पतीशास्त्र. ह्याच्यामध्ये आपण वनस्पतीचे वर्गीकरण हा आपलं चॅप्टर घेतोय. त्याच्यामध्ये पहिल्यांदा प्रस्ताविका सगळी तुम्ही वाचून घ्या. त्याच्यामध्ये मग अबीजपत्री वनस्पती, याच्यामध्ये मग थॅलोफायटा हा जो गट आहे वनस्पतींचा, याची तुम्हाला डिटेलमध्ये माहिती जी आहे ती मिळवायची आहे, थॅलोफायटा गटाची. ठीक आहे, नंतर प्राणीशास्त्रामध्ये प्राणी वर्गीकरण आपण चॅप्टर घेतोय. ह्याच्यामध्ये सगळी प्रस्ताविका तुम्हाला आधी सगळी वाचून घ्यायची. त्याच्यानंतर मग पहिला संघ जो आहे पोरीफेरा हा व्यवस्थितरित्या तुम्हाला वाचून घेऊन त्याच्या नोट्स प्रॉपरली बनवायच्या आहेत. मानवी आरोग्यशास्त्र विषय आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला मानवी पचन संस्था, ठीक आहे, मानवी पचन संस्था फक्त ज्या आहेत ह्या सगळ्या संपूर्ण संपवायच्या आहेत. मानवी पचन संस्था, आता ह्या संस्था ज्यावेळी असतात त्याच्यामध्ये आपण सब पॉईंट देत नाही, कारण तुम्हाला टॉप टू बॉटम पर्यंत सगळ्या व्यवस्थितरित्या संपवायच्या असतात, त्याच्यामुळे आपण इथे सब पॉईंट्स काही देत नाही याच्यामध्ये. त्याच्यामुळे तुम्हाला जे पुस्तक सांगितले दीपस्तंभ पब्लिकेशनचं वापरा किंवा लुसेंट पब्लिकेशनचं पुस्तक वापरा, हे दोन जरी वापरून तुम्ही याच्या प्रॉपरली नोट्स बनवल्या ना तरी सुद्धा तुमचा मार्क्स हातामधला जाणार नाही. ठीक आहे, तर त्याच्यामुळे यातूनच तुम्हाला हे करायचं आहे. रसायनशास्त्रामध्ये अणूची संरचना हा आपला चॅप्टर सुरू आपण करतोय. त्याच्यामध्ये अणुसिद्धांत, मग डाल्टनचा अणुसिद्धांत, जे थॉम्सन यांचं प्लम पुडिंग मॉडेल, रुदरफोर्ड यांची केंद्रीय अणु प्रतिकृती, नील्स बोर यांचे स्थायी कक्षा अणुप्रारूप, हे जे तुम्हाला पॉईंट सांगितलेले आहेत अणुसिद्धांतामधले, अणुच्या संरचनेमधले, तर हे तुम्हाला व्यवस्थित वाचून घ्यायचे. वाचताना दीपस्तंभ मधून वाचा, नंतर मग लुसेंट मधून वाचा, आणि नंतर 11वी-12वी स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटी मध्ये हे ॲटॉमिक स्ट्रक्चर मध्ये तुम्हाला कुठे पॉईंट सापडत आहेत का ते बघून एखादा दुसरा पॉईंट मिस आउट झाला असेल त्याच्या व्हॅल्युएशन नोट ज्या आहेत ह्या तुम्हाला बनवायच्या आहेत. नंतर भौतिकशास्त्र विषय, तर याच्यामध्ये ध्वनी आपण चॅप्टर सुरू करतोय. ध्वनीमध्ये ध्वनी तरंग, अनुतरंग आणि अवतरंग हे जे आहेत हे तुम्हाला वाचायचं आहे. आणि नंतर ध्वनीचा वेग, हे जे दोन मुद्दे आहेत हे तुम्हाला व्यवस्थित वाचून घ्यायचे आहेत. ठीक आहे, ध्वनी तरंगामध्ये अनुतरंग आणि अवतरंग म्हणजे काय आणि ध्वनीचा वेग याच्यावरती प्रश्न येत राहतात. ठीक आहे, तर हे तुमचे पॉईंट्स आहेत, हे तुमचं सामान्य विज्ञानचं आजचं टार्गेट आहे, संपवण्याचा प्रयत्न करा सर्वांनी. त्याच्यानंतर पर्यावरण हा विषय आहे आपल्याला राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेमध्ये, तर यासाठी तुम्हाला तुषार घोरपडेचं पर्यावरणाचं पुस्तक आणि 11वी-12वी स्टेट बोर्ड पर्यावरणाची पुस्तकं जे आहेत ते तुम्हाला वापरायचे आहेत. ह्याच्यामध्ये आपण शाश्वत विकास हा चॅप्टर आपण सुरू करतोय, तर याच्यामध्ये शाश्वत विकास आणि संयुक्त राष्ट्र संघटनेचा पूर्व इतिहास काय आहे हे तुम्हाला वाचायचं आहे. नंतर शाश्वत विकासाचे उद्दिष्ट कोणते आहेत हे तुम्हाला वाचायचं आहे, आणि शाश्वत विकास पूर्तीसाठी आवश्यक असणारे बदल कुठले कुठले आहेत, तर हे एकूण 3 मुद्दे जे आहेत हे तुम्हाला व्यवस्थितरित्या वाचून घ्यायचे. जास्त काही मोठे नाही, हार्डली 2 पेजेसचे असतील. ठीक आहे, तर कंटिन्युअस तुमचा अभ्यास जो आहे हा कमीत कमी 6 ते 7 ते 8 तास इतका पिरियडचा अभ्यास जो आहे तो व्हायलाच पाहिजे. आणि जानेवारी पासून हा कमीत कमी 8 तासावरती अभ्यास तुमचा जो आहे तो गेलाच पाहिजे ऍट एनी कॉस्ट. तशी तुमची सवय लावून घ्या. ठीक आहे, आणि आपले स्टडी टार्गेट तुम्हाला माहिती आहे की 3 ते 4 तास जरी तुम्ही कंटिन्युअसली केले तरी संपून जातात, आणि उरलेला जो वेळ मिळतो तो तुम्हाला उजळणी करायची सारखी त्याची. आणि एमपीएससीने कशा प्रकारे प्रश्न विचारलेले आहेत ते सारखे तुम्हाला त्याचं अवलोकन जे आहे हे करायचं आहे. सो थोडंसं स्मार्ट पद्धतीने तुम्ही जर अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा प्रयत्न केला 100% यश तुम्हाला जे आहे ते मिळून जाणार आहे. त्याच्यानंतर गणित बुद्धिमत्ता, चालू घडामोडी आणि पॅसेजेस, तर गणित बुद्धिमत्तासाठी सचिन ढवळे आणि संदीप अरगडेचं गणित आणि बुद्धिमत्तेचं पुस्तक वापरा. चालू घडामोडीसाठी परिक्रमा, सिम्प्लिफाईड आणि जीके टुडेची वेबसाईट आहे ती तुम्हाला वापरायची आहे. ठीक आहे, तर याच्या आधी मी तुम्हाला सांगितलेलं होतं की आपण फेब्रुवारीमध्ये एक्झाम होईल असं कन्सिडर करून चाललेलो होतो, पण एक्झाम आलेली आता एप्रिल एंडिंगला, त्याच्यामुळे तुम्ही महिन्याला 2 ते 3 चॅप्टर गणित आणि बुद्धिमत्तेचे 100% करू शकता, काही सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येणार नाही. हा गणित आणि बुद्धिमत्ता कशामध्ये आहे, सीसेटच्या पेपरमध्ये तुम्हाला विचारतात. ठीक आहे, तर गणितासाठी वयवारी आणि रेल्वे,
आणि बुद्धिमत्तासाठी दिशा आणि घड्याळ हे तुमचं टार्गेट राहील, जे की नोव्हेंबर एंडिंग पर्यंत तुम्हाला पूर्ण करायचं आहे. आणि चालू घडामोडी जानेवारी आणि फेब्रुवारी 2023च्या चालू घडामोडी ह्या तुम्हाला नोव्हेंबर एंडिंग पर्यंत ज्या आहेत त्या तुम्हाला आता पूर्ण करायच्या आहेत. ठीक आहे. तर चालू घडामोडी तुम्हाला सांगितले, परिक्रमा, सिम्प्लिफाईडचं पुस्तक आणि जेके टोडेची वेबसाईट वरून तुम्ही चालू घडामोडी करायच्या आहेत. आपली ज्यावेळी मेंटरशिप बॅच होईल त्याच्यामध्ये सुद्धा आपण ही डिस्कस गोष्टी ज्या आहेत त्या करणारच आहोत. नंतर दररोज 5 पॅसेजेस सोडवा. दररोज न चुकता 5 पॅसेजेस सोडवा एमपीएससीचे प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपर मधून. आणि तुमच्याकडे XYZ कोणतेही पुस्तक असू दे, एकदा तुमच्या एमपीएससीचे PYQ मधून पॅसेजेस सोडवले की त्याच्यानंतर सगळे संपले की कुठलेही बुक मार्केटमधून घ्या आणि त्याच्यामधून रोज 5 पॅसेज सोडवा. कारण ऍटलीस्ट सीसेट जोपर्यंत तुम्ही क्वालिफाईंग होत नाही तोपर्यंत तुमचा जीएचा पेपर जो तो तपासला जाणार नाही. म्हणून सीसेट सुद्धा आपल्याला क्वालिफाईंग होणं फार गरजेचं आहे. ठीक आहे. तर अशा ह्या गोष्टी आहेत. आय होप तुम्हाला हे प्लॅनिंग जे आहे हे तुम्हाला फॉलो करावंच लागेल. ह्याला कुठलाही अल्टरनेटिव्ह नाही. आणि जर तुम्ही टंगळ मंगळ करत बसला तर तुम्ही तुमच्या काय म्हणतात त्याला, जी दिलेली संधी आहे आयोगानं हे तुमच्या हातामधून घालवून बसाल. आणि असंच प्रकारचं पर्सनलाइज फक्त तुम्हाला स्टडी टार्गेटचे जे काय म्हणतात त्याला मेंटरशिप देण्यासाठी भरपूर पैसे तुमच्याकडून चार्ज करून घेतले जातात. पण आपण हे तुमच्यासाठी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये तुमच्यासाठी अवेलेबल देतोय. आता या फ्रीची व्हॅल्यू तुम्हाला असेल तर तुम्ही नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल आपल्या तर नक्कीच चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. ठीक आहे. आपली जी स्कोर इम्प्रुव्हमेंटची जी मेंटरशिप बॅच असेल तर ती सुद्धा आपण लवकर सुरू करणार आहे. पण त्याच्यामध्ये आपण व्हिडिओ जास्त घेत बसणार नाही. तुम्हाला एक्झॅक्टली स्कोर तुमचा कसा वाढेल त्या संदर्भामधल्या स्ट्रॅटेजीज किंवा एमसीक्यूची प्रॅक्टिस म्हणा किंवा फक्त महत्त्वाचे व्हिडिओज तुम्हाला त्याच्यामध्ये अवेलेबल होतील, जेणेकरून तुम्हाला स्कोर जो आहे हा तुमचा वाढून जाऊ शकतो. ठीक आहे. तर नक्कीच तुम्ही चॅनल आपलं लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असेल तर नक्की चॅनल आपलं सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.